ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि सध्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झालेत। या आंदोलनावरती तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना दिल्ली सीमेवरच्या बुराडीतील निरंकारी समागम मैदानात आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे। मात्र शेतकरी दिल्लीच्या सीमेवरतीच ठाण मांडून आहेत। बुराडीमध्ये आंदोलन केल्यास हे आंदोलन कमकुवत होईल हे लक्षात आल्यानंतर शेतकरी बुराडीमध्ये आंदोलन करण्यास तयार नाहीये। आंदोलनाची पुढची दिशा निश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांची सभा पार पडली। यावेळी दिल्लीच्या सीमेवरनं आपण हटणार नाही ही भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। त्यामुळे बुराडीतलं मैदान मोकळं पडलंय। दिल्लीत प्रवेश करण्याच्या मुद्द्यावरती शेतकरी ठाम आहेत। शेतकऱ्यांची भूमिका आणि आंदोलन याचा आढावा घेतलाय प्रशांत कदमनं। शेतकऱ्यांचं आंदोलन शमवण्यासाठी केंद्र सरकारने जो प्रस्ताव दिलेला आहे की या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या वेशीवर असलेल्या बुराडी ग्राउंडवरती यावं, ते हे बुराडीचं ग्राउंड आहे। विस्तीर्ण अशा पद्धतीचं हे ग्राउंड दिल्लीच्या सीमेवरती आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांनी येऊन आंदोलन करावं अशी सरकारची ऑफर आहे, सरकारचा प्रस्ताव आहे। काल काही शेतकरी तयार देखील झालेले होते, काही या ठिकाणी पोहोचले। मात्र त्यानंतर शेतकऱ्यांना लक्षात आलं की जर आपण या ठिकाणी येऊन थांबलो तर सरकारला काही फारसा फरक पडणार नाही आणि त्यामुळे एक प्रकारे हे आंदोलन जे आहे ते कमजोर होईल, क्षीण होईल आणि तसाच प्रयत्न सरकारचा दिसतोय। त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आपली भूमिका बदलली आणि ते सीमेवरतीच थांबलेले आहेत। पण या मैदानावरती सरकारनं पूर्ण तयारी जी आहे ती केलेली आहे। या ठिकाणी पाण्याचे टँकर्स लावलेले आहेत, त्याच्यानंतर टेंट्स लावलेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये फौज फाटा जो आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी दिसतोय। बसेस ज्या आहेत त्या सुद्धा शेतकऱ्यांची वाहतूक करण्यासाठी या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। मात्र अद्यापही शेतकरी संघटनांची भूमिका जी आहे ती बदललेली नाहीये। दिल्लीतल्या दोन बॉर्डर आहेत, एकतर टिकरी बॉर्डर आणि सिंघू बॉर्डर, या दोनही ठिकाणी आता शेतकरी निर्धार करून बसलेले आहेत की आम्ही जोपर्यंत चर्चा करत नाही सरकार तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाहीये। सरकारनं असं म्हटलंय की 3 तारखेला चर्चा करू, पण शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तातडीनं ती चर्चा व्हावी आणि त्यामुळं आता या बुराडी घाटावरती किंवा या बुराडीच्या मैदानावरती शेतकरी येणार की हे आंदोलन आणखीन चिघळणार हे पाहावं लागेल। कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, एबीपी माझा, बुराडी।